जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेकडून तालुक्याच्या प्रवेशद्वारांवर स्थिर निरीक्षक पथकं सज्ज ठेवली आहेत। चेकपोस्ट नाके तयार करून त्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते। राधानगरी तालुक्यातील भोगावती घोटवडे इथं असलेला चेकपोस्ट नाका म्हणजे न्हाणीला बोळ आणि दरवाजा उघडा अशी परिस्थिती आहे। तालुक्यात येण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग आहेत, त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचं फावतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून स्थिर निरीक्षक पथकाचे नाके उभारण्यात आलेत। निवडणूक काळात आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये, अवैध वाहतूक, मद्य तस्करी आणि अन्य बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी हे नाके उभारले आहेत। राधानगरी तालुक्यातील भोगावती घोटवडे दरम्यान घोटवडे इथल्या स्वयंभू मंदिरासमोरील चेकपोस्ट नाक्याची अवस्था न्हाणीला बोळा दरवाजा उघडा अशी बनली आहे। गेल्या काही वर्षांपासून निवडणूक काळात याच ठिकाणी चेकपोस्ट नाका उभारला जातो। या ठिकाणी वाहनांची रात्रंदिवस कसून तपासणी केली जाते, पण तालुक्याला जोडणाऱ्या पर्यायी रस्त्यांकडे निवडणूक यंत्रणेचं दुर्लक्ष झालंय। कोल्हापूर गारगोटी मार्गावरून घोटवडे डोंगरमाळ परिसरातून येणारा रस्ता थेट नाक्याच्या पुढे घोटवड्यामध्ये येऊन मिळतो। राशिवडे मार्गेही तालुक्यात येण्यासाठी सुलभ आणि थेट रस्ते आहेत, त्यामुळे निवडणूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना सहजपणे तालुक्यात प्रवेश करता येतो। त्यामुळे चुकीचं काम करणारे पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची शक्यता नाकारता येत नाही। परिणामी मुख्य मार्गावर उभारलेला चेकपोस्ट नाका निव्वळ दिखाव्यासाठीच असल्याचा आरोप होतोय। बी न्यूजसाठी भोगावतीहून बंटी पाटील।